हॅलो नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ची मैदानी चाचणी कधी होईल, त्यानंतर तुमचं जे प्रवेश पत्र आहे ते कधी येणार आहे याविषयी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होणार आहे। तर अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। आणि जर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करा आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनल वरती मित्रांनो आपण युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट्स देत असतो। चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा तुमचं ग्राउंड कधीपासून सुरू होऊ शकतं, तर बघा आचारसंहितेमुळे भरतीची पुढची प्रक्रिया थांबवण्यात आली असून तरी जून अखेर भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। नाशिक महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट 24,000 ऍप्लिकेशन्स फॉर पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट। तर बघा राज्य शासनाने राज्यभरात 17,471 जागांसाठी पोलीस भरतीची घोषणा केली। त्याचप्रमाणे मार्च मध्ये भरतीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आली। 30 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची मुदत होती, त्यास 15 एप्रिल पर्यंत वाढ देण्यात आली होती। पोलीस आयुक्त संदीप कनिरकर यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस आयुक्तालय रिक्त 118 पदे, तर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण दलातील रिक्त 32 जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे। तर बघा पोलीस रिक्रुटमेंट, मराठा समाजातील उमेदवारांची धांदळ उडणार, प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोजकेच दिवस। भरतीसाठी शहर आयुक्तालयाकडे सुमारे 15,000 तर नाशिक ग्रामीणकडे सुमारे 9,000 उमेदवारांनी अर्ज केले आहेत। तर राज्यातील 17,471 रिक्त जागांसाठी राज्यभरातून 17 लाख अर्ज आल्याचे सूत्रांनी सांगितले। जून मध्ये पुढील प्रक्रिया होणार आहे। तर बघा लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे, त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे। बंदोबस्तासह कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा व्यस्त आहे, त्यामुळे भरतीची पुढची प्रक्रिया जून अखेरपर्यंत थांबवण्यात आली आहे। जून मध्ये निवडणूक संपेल त्यानंतर पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र रिक्रुटमेंट राज्यात 16,000 हे पाहू शकता। तर आता महत्त्वाचा पॉईंट समजून घ्या, आता तुमची मैदानी चाचणी कधी होईल हे बघा। तर बघा मैदानी चाचणी कधी होईल हे अजून निश्चित नाही, परंतु तुम्ही 20 मे नंतर असेल या हेतूने तयारी करा। जून अखेरपर्यंत झाले तरी चांगलंच आहे, उलट तुम्हाला वेळ भेटेल मैदानी व लेखीसाठी। परंतु आमच्या अंदाजानुसार 20 मे नंतर प्रवेशपत्र येतील व 1 जून पासून मैदानी चाचणी सुरू होऊ शकते। तर बघा मित्रांनो 1 जून पासून तुमची मैदानी चाचणी सुरू होऊ शकते आणि तुमचं जे प्रवेशपत्र आहे ते 20 मे ला येऊ शकतं। म्हणजे मित्रांनो आता तुमच्याकडे फक्त 1 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे। चांगला सराव करा मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट।